ओम नमो भगवते वासुदेवाय. समर्थ रामदास स्वामींनी आपल्या मनाच्या श्लोकात मनोबोधात एक फार सुंदर श्लोक दिलाय. सदा सर्वदा देव सन्निधा हे कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, सुखानंद आनंद कैवल्यदानी नुपेक्षी कदा रामदासाभिमान. भगवंत इकडे तिकडे दूर कुठे नाही, आपल्या जवळच आहे, आपल्या हृदयातच आहे. पण आपल्या हृदयात असलेला भगवंत आपल्याला कळावा, आपल्याला प्राप्त व्हावा, आपल्याला दिसावा, ही सहजी साध्य होणारी गोष्ट नाहीये. त्याच्यासाठी आपला भाव किती तीव्र आहे, आपल्या ठिकाणी किती मोठा धीर आहे, हे भगवंत बघत असतो. कृपाच करतो, कृपाळूच आहे तो, पण तो भगवंताचं भक्ताचं धारिष्ठ किती आहे ते बघतो. 6 महिने ध्रुवानं इतकी कठोर तपश्चर्या केली. कठोरपणा आपल्या स्वतःच्या देहाबद्दल होता आणि आत्यंतिक प्रेम मनातलं हे भगवंताबद्दल होतं. 5 महिने उलटून गेले तरी सुद्धा भगवंत प्रसन्न होत नाही. यामुळे तो खचला नाही. ज्यांनी मंत्रोपदेश दिला त्या आपल्या गुरूंच्या बद्दल त्याच्या मनात किंचितही किंतु आला नाही, संशय आला नाही, संदेह आला नाही. आणि त्यानं निष्ठावंत भावानं भगवंताची भक्ती चालू ठेवली, इतकी की पुढे आपल्या श्वासांवर सुद्धा नियंत्रण आणून एका पायावर उभं राहून एक अंगठा जमिनीत रोवून तो निश्चल मनानं भगवंताची आराधना करायला लागला. आणि त्याचा प्राण समष्टीच्या प्राणांशी एकरूप झाल्यामुळं सगळ्यांचेच प्राण रोधले गेले, श्वास कोंडले गेले आणि अष्टलोकपाल सुद्धा चिंतित झाले. आणि म्हणून जेव्हा ते भगवंताकडे आधारासाठी आले, सहाय्यासाठी आले, तेव्हा ते देव म्हणायला लागले, नैवम वेदामो भगवंत प्राणारोधम चराचरस्याखिल सत्वधाम्नः विधेयी तन्नो वृजनाद विमोक्षम प्राप्ता वयं त्वाम शरणं शरण्यम. की भगवंता, समस्त स्थावर जंगम अशा जीवांच्या शरीरांचे प्राण एकदमच रोधले गेलेले आहेत. आणि हा असा अनुभव यापूर्वी आम्हाला कधीही आला नाही. हे पहिल्यांदाच अनुभवाला येत आहे. आपण शरणागतांचं रक्षण करणारे आहात. आम्ही अत्यंत दुःखी अंतःकरणानं आपल्या पायांशी शरण आलोत, आपल्या आश्रयाला आलोत. आम्हाला ह्या दुःखातून आपण लवकरात लवकर मुक्त करावं, या संकटापासून मोकळं करावं. आणि भगवंतांनी या सगळ्या देवांची, अष्टलोकपालांची व्यथा जाणली, ऐकली. आणि भगवंत म्हणाले, श्री भगवान वाच, मा भैष्ट बालन तपसो दुरत्ययान निवर्तयिष्ये प्रतियात स्वधाम यतो हि वह प्राण निरोध आसीद उत्तान पादिर मयी संगतान्मा. देवतांनो, घाबरू नका, भिवू नका. हे जे काही चाललंय ना, तुम्हाला जी काही आपत्ती वाटते, तुमच्यावर जे संकट आलं असं वाटतंय, तुमचा श्वास रोधला जातोय असं जे काही वाटतंय, श्वास कोंडला जातोय, हे सगळं उत्तान पादाचा जो मुलगा आहे ध्रुव, त्यानं आपलं चित्त विश्वात्मा असलेल्या माझ्यात लीन केलेलं आहे. आता त्याचं चित्त वेगळंपणे त्याच्याजवळ राहिलंच नाहीये, ते माझ्यातच समाविष्ट झालेलं आहे. आणि त्यामुळं तो आणि मी, आम्ही आता स्वतंत्र नाही आहोत, भिन्न नाही आहोत, वेगळे नाही आहोत. आमच्यामध्ये अभेद धारणा सिद्ध झालेली आहे. आणि त्यामुळंच त्यानं जो काही आपले प्राण रोधून ठेवलेले आहेत, श्वासावर नियंत्रण आणलेलं आहे, श्वास जिंकलेला आहे, त्यामुळं तुम्हा सर्वांचे श्वास अडकलेले आहेत, कोंडलेले आहेत. हा सगळा प्रकार, हा प्रभाव त्याच्या तपस्येत आहे, भक्तीत आहे.
साधनेत आहे. तेव्हा आता तुम्ही आपापल्या ठिकाणी जा आणि मी त्या बाल ध्रुवाला त्याच्या तपापासून, त्या उग्र साधनेपासून निवृत्त करतो, परावृत्त करतो. तुम्ही काही काळजी करू नका. असं म्हणून लोकपाल बाकीचे सगळे देव आपापल्या स्थानी विराजमान झाले आणि इकडे मैत्रेय विदुरांना सांगतायत, एवं उत्सन्न भया उरुक्रमे कृताव नामा प्रयुस त्रिविष्टभम सहस्रशीर्षापि ततो गरुत्मदा मधोर्वनम भृत्य दिदुक्षया गतः. विदुरजी, भगवंतांनी अशा प्रकारे त्या सगळ्या देवतांना आश्वासन दिलं. त्यामुळं त्यांच्या ठिकाणी असलेली जी काळजी होती, जे भय होतं, जी भीती होती, ते सुद्धा हळूहळू नाहीसं होत गेलं आणि ते सगळे भगवंताला नमस्कार करून स्वर्गलोकाच्या दिशेने निघून गेले. त्यानंतर विराट स्वरूप भगवान श्रीहरी आपलं जे प्रिय वाहन गरुड त्याच्यावर आरूढ होऊन, जो इतक्या लहान वयात 5-6 वर्षाचंच वय, इतक्या लहानात इतकी उग्र आणि कठोर तपश्चर्या करतोय केवळ माझ्या प्राप्तीसाठी, त्याला बघायला म्हणून ते मधुवनात आले. सवैधिया योग विपाक तीव्रया हृत्पद्मकोशे स्फुरितं तटित प्रभम चिरोहितं सहसैवोपलक्ष्य बहिष्ठितं तदवस्थं तदर्श. त्यावेळेला तो ध्रुव आपल्या त्या तीव्र अशा योगाभ्यासामुळं इतका एकाग्र चित्त झालेला होता की बुद्धीच्या द्वारे भगवान विष्णूंची विजेसारखी अत्यंत देदीप्यमान अशी मूर्ती त्याच्या हृदयात वास करत होती. तिथंच तो ध्यान करत होता आणि अचानक ते ध्यान, ती मूर्ती त्याच्या हृदयातून गुप्त झाली, नाहीशी झाली. अलीकडच्या क्षणापासून मी भगवंताचं ध्यान करतोय. देवर्षी नारदांनी सगुण रूपाचं कसं ध्यान करावं हे सांगितलं, त्याप्रमाणे मी भगवंताचं रूप माझ्या डोळ्यासमोर आणतोय आणि अचानक हे चित्र, हे ध्यान, ही मूर्ती नाहीशी कशी झाली, विलीन कशी झाली, हे बघितल्यानंतर तो घाबरला. एरवी माणसं भीतीने डोळे मिटतात, पण ध्रुवानं आपल्या चित्तामधलं, अंतःकरणातलं भगवत दर्शन नाहीसं झाल्या म्हटल्यानंतर आपले डोळे उघडले आणि समोर बघितलं तर जे ध्यान आपल्या अंतःकरणात अलीकडच्या क्षणापर्यंत आपण बघत होतो, तेच रूप ध्रुवाला आपल्या उघड्या डोळ्यांसमोर दिसायला लागलं. तद्दर्शनेनागत साधुसक्षिता भवन्ततांगम दिनमय्य दंडवत दृग्भ्याम प्रवचन प्रपिबन निवार्भकस चंबून निवासियेन भुजैरिवाश्लिषन्. भगवंताचं, भगवान श्रीहरींचं ते दर्शन घडल्यानंतर त्या बाल ध्रुवाच्या ठिकाणी अतिशय मोठं कुतूहल असं निर्माण झालं आणि त्या प्रेमामध्ये तो अधीर झाला, उतावळा झाला. जमिनीवर साष्टांग दंडवत घातलं. ध्रुवानं त्यांना नमस्कार केला आणि आपल्या अत्यंत प्रेमभऱ्या दृष्टीनं भगवंताकडे तो इतका एकाग्र चित्त होऊन बघायला लागला की जणू काही आधाशासारखं आपल्या डोळ्याने तो भगवंताचं रूप पितोय. कोणालाही वाटावं त्याच्या त्या मुद्रेकडे, त्याच्या त्या देहाकडे बघितल्यानंतर, त्या भगवंताला डोळ्याने पितोय, आपल्या मुखानं त्याचं चुंबन घेतोय आणि केव्हाही आपल्या बाहूंमध्ये तो त्यांना कवेत घेईल. सतम विवक्षंत मतद्विधम हरिस ज्ञात्वास्य सर्वस्य च हृदय व्यवस्थितः
कृतांजलिं ब्रह्ममयेन कंबुना पस्पर्श बालं कृपया कपोले. भगवंताला एकाग्र चित्तानं आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहिलेल्या भगवंताला एकाग्र चित्तानं बघतोय, डोळे भरून बघतोय, हात जोडले, प्रभू डोळ्यासमोर उभे आहेत, पण स्तुती करायची भगवंताची कुठल्या शब्दाने करायची, त्याला शब्द सुचेना. तो मौन झाला, मूक झाला. कळेना की कुठल्या शब्दामध्ये समोर उभ्या असलेल्या सगुण साकार रूपातल्या भगवंताला आपण स्तवन करावं, प्रसन्न करावं. भगवंत हा सदैव भक्तांचं अंतःकरण जाणणारा असतो. त्यामुळे ध्रुवाची जी अडचण होती ती भगवंताने जाणली आणि सर्वांतर्यामी अशा श्रीहरींनी अत्यंत प्रेमानं, कृपेनं आपल्या हातातला जो वेदमय शंख आहे तो शंख ध्रुवाच्या गालाला लावला. सवितदेवं प्रतिपादितांगिरं दैवीं परिज्ञात परात्म निर्णय तम भक्तिभावोभ्य गणादस्तत्वरम परिश्रुतो रुश्रवसम ध्रुव क्षिती. हा ध्रुव भविष्यामध्ये अत्यंत अविचल असं पद मिळवणार होता. ज्या क्षणी भगवंताच्या शंखाचा ध्रुवाच्या गालाला स्पर्श झाला त्याच क्षणी त्याला वेदमयी अशी दिव्यवाणी प्राप्त झाली. जीवो ब्रह्मैव नापरः. आपण आणि भगवंत एकच आहोत, वेगळे नाहीत, भिन्न नाहीत. अशा प्रकारे जीव ब्रह्माच्या स्वरूपातही निश्चयपूर्वक ज्ञान त्याला झालं आणि अत्यंत भक्तिभावानं पण धैर्यपूर्वक अशा वाणीनं विश्वविख्यात अशा कीर्तिमान श्रीहरींची तो स्तुती करायला लागला. ध्रुवानं भगवंताची स्तुती कशी केली पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.